नमस्कार मित्रांनो, आजच्या स्पोकन इंग्लिश सिरीजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डू आणि डीडचा यूज. डू आणि डीड कशा प्रकारे यूज करायचं आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जनरली प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डजचा यूज करतात आणि पास्ट टेन्समध्ये जर आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे असतील, पास्टबद्दल काही विचारायचं असेल तर आपण डीडचा यूज करतो. तर स्टेप बाय स्टेप बघूया डू आणि डीडचा यूज कसा करायचा आणि त्याचा वापर करून कसे प्रश्न विचारायचे ते बघूया. व्हॉट डू आय हॅव, माझ्याकडे काय आहे. व्हॉट काय, डू, व्हॉट डू आय हॅव, माझ्याकडे काय आहे. आपल्याला प्रेझेंटमध्ये विचारायचं असेल, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे काय आहे, तिच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे, असं जर आपल्याला विचारायचं असेल तर आपण डू आणि डजचा यूज करतो प्रेझेंटमध्ये. पास्टमध्ये विचारायचं असेल तर डीडचा यूज करतो. बघा, माझ्याकडे काय आहे, व्हॉट डू आय हॅव, माझ्याकडे काय आहे, व्हॉट डू आय हॅव. नेक्स्ट, माझ्याकडे च्या ठिकाणी आपण करतोय आता तुझ्याकडे काय, व्हॉट डू यू हॅव. इथे काय चेंज केलं, आयच्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, यू. आयच्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, यू. आयच्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, यू. व्हॉट डू यू हॅव, तुझ्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे, व्हॉट डू यू हॅव, तुमच्याकडे काय आहे, व्हॉट डू यू हॅव. नेक्स्ट, व्हॉट डू दे हॅव, त्यांच्याकडे काय, व्हॉट डू दे हॅव, त्यांच्याकडे काय, त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे बंगला, कार, पैसे जे काही आहे किंवा नाही हे विचारायसाठी आपण त्यांच्याकडे काय आहे, व्हॉट डू दे हॅव, व्हॉट डू दे हॅव, त्यांच्याकडे. व्हॉट डू, आता इथे डू च्या ठिकाणी डज यूज करायचा आहे. इथे यूज करायचा आपल्याला डज. डज, व्हॉट डज शी हॅव, व्हॉट डज. आता इथे डज का बरं यूज केलं, शी म्हणजे एक व्यक्ती आहे, शी म्हणजे एक व्यक्ती आहे, तिच्याकडे पर्टिक्युलर आपण तिच्याकडे विचारतोय. जर सिंग्युलर असेल तर आपल्याला डज लावावा लागतो. ही, शी, इट आणि कोणताही नेम असेल, ही, शी, इट आणि कोणत्याही नावासाठी आपण काय वापरत असतो प्रेझेंटमध्ये प्रश्न विचारायसाठी, डज. डज वापरत असतो. इथे काय मग ही, शी, इट आणि नेम यापैकी काय शी, म्हणून काय यूज केलं, डज. व्हॉट डज शी हॅव, तिच्याकडे सध्या काय आहे, व्हॉट डज शी हॅव, व्हॉट डज ही हॅव, व्हॉट डज राम हॅव, व्हॉट डज सीता हॅव, व्हॉट डज श्याम हॅव, व्हॉट डज राहुल हॅव, राहुलकडे काय, राजकडे काय, सीताकडे काय, गीताकडे काय, व्हॉट डज गीता हॅव. अशा प्रकारे आपल्याला विचारायचं. व्हॉट डज शी हॅव, तिच्याकडे काय आहे, व्हॉट डज. व्हॉट म्हणजे काय, शी म्हणजे तिच्याकडे, शी हॅव तिच्याकडे, व्हॉट डज. ठीक आहे, शी, ही, इट आणि नेम यासाठी आपण काय यूज करणार आहोत, डज. नेक्स्ट, व्हॉट डू डॉक्टर. आता डॉक्टर एक पर्सन आहे की दोन पर्सन आहे, एकच पर्सन आहे. मग काय लागेल, डू लागेल की डज लागेल, डू लागेल की डज लागेल, डज. व्हॉट डज डॉक्टर हॅव. इंजिनियर हॅव, इंजिनियरचं विचारायचं असेल तरी डज लागेल. पोलीसचं विचारायचं असेल डज लागेल. IAS ऑफिसरचं विचारायचं असेल डज लागेल. का बरं, जर एक पर्सन असेल तर डज, नंबर ऑफ पर्सन असतील, प्लुरल असेल, अनेक वचन असेल तर डू. प्रेझेंटमध्ये व्हॉट डज डॉक्टर, व्हॉट डज. जर आपल्याला पास्टचं विचारायचं असेल, डॉक्टरकडे पास्टचं विचारायचं असेल तर आपण सिंग्युलर असो की प्लुरल असो, अनेक वचन असो की एक वचन असो, आपण वापरणार आहोत डीड. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण बघितला डूचा आणि डजचा यूज करून आपण प्रेझेंटमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतो, तुमच्याकडे काय आहे, काय नाही. आता सपोज डूचा यूज, तू शाळेत जातो का, डू यू गो टू स्कूल. आता जर मला विचारायचं असेल तू शाळेत गेला होता का, तर मी काय विचारलं असतं, डिड यू गो टू स्कूल. डिड यू गो टू स्कूल, गेला होता का. पास्ट बद्दल विचारायचं असेल तर डिड यू गो टू स्कूल. प्रेझेंट बद्दल विचारायचं असेल तर डू यू गो टू स्कूल.
अशा प्रकारे आपण डूचा यूज करून नंबर ऑफ क्वेश्चन विचारू शकतो. अशाच प्रकारे तुम्हाला सिंपल आणि इझी वेने इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.